प्रमोद भोंग हा अतिशय उत्तम असा वक्ता आहे. त्याचबरोबर तो अतिशय चांगल्या पद्धतीने सोशल मीडिया क्रिएटर सुद्धा आहे आणि त्याच्याकडे वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आज एवढ्याला दूरहून आला इथे आणि खरं तर शाळा संपली होती 11 ते 4 शाळा. त्याच्यानंतर पुन्हा मग त्याचं बाकीचं जे काही क्रिएशन आहे ते क्रिएशन, त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व म्हणून बऱ्याच वेळेला प्रमोद वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी असतो. आज त्याच्याकडून पण मी बऱ्याच गोष्टी शिकलोय आणि प्रमोदला मी अतिशय मोठ्या मनाने सांगितलं की बाबा तुझ्याकडून पण मला काहीतरी शिकायचं आहे, तर तू त्याच्यामध्ये पण मला काहीतरी नवं काही सांग किंवा तू व्हिडिओच्या संदर्भामध्ये, कारण त्याच्या युट्यूबचे व्हिडिओ अतिशय सुंदर असतात आणि त्याचबरोबर त्याचे शॉर्ट्स पाहिले मी अतिशय उत्तमपणे असतात. त्याची शिकवण्याची पद्धत बघितली, शाळेतली शिकवण्याची पद्धत सुद्धा अतिशय चांगला. हाडाचा शिक्षक ज्याला म्हणायचो आपण किंवा हाडाचा शिक्षक ही जे आपण उभारी देतो, तर खऱ्या अर्थानं हा प्रमोद भोंग हाडाचा शिक्षक आहे आणि विद्यार्थी नशीबवान आहेत की जे प्रमोदकडे शिकतायत. वेतन किती मिळतं याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन प्रमोदचा मला आवडला की प्रमोद असा म्हणतो की माझ्या समोर असणारी मुलं जी आहेत ना, ती मुलं नाही आहेत, ती अख्खी पिढी आहे आणि ती पिढी घडली पाहिजे. याच्यासाठी वेतन हा विषय वेगळा आहे आणि ज्ञानदान हा विषय वेगळा आहे आणि याच पद्धतीने प्रमोद या शाळेमध्ये सुद्धा शिक्षणाची सेवा, ज्ञानाची सेवा देण्याचं काम करतोय. त्याचं मनापासून कौतुक. सचिन वायकुळे सर यांचे आज मी आणि माझे मित्र चित्रकार महेश मस्के आज आम्ही आलो होतो आणि सरांचं माझं गेल्या कित्येक वर्षापासून बोलणं सुरूच आहे. म्हणजे हा एक फॅमिली संबंध आहे. माझ्या चुलत्याचे सर क्लासमेट पण आहेत आणि सर उत्तम पत्रकार आहेत, सर उत्तम व्याख्याते आहेत, उत्तम लेखक आहेत, स्मार्ट अकॅडमी चालवतात, हजारो वक्ते घडवतात. परंतु मला एक म्हणजे असं वाटलं की सर तुम्ही इतके भारी आहेत, उत्तम व्याख्याते आहेत, उत्तम लेखक आहेत, एवढं सगळं करताय, पण सोशल मीडियामध्ये सर पाहिजे तेवढं सर तुम्ही नाही तो. मग ठीक आहे म्हटलं, आपल्याला माहिती आहेत ना त्या गोष्टी, आपल्याला यूट्यूब विषयी माहिती आहे, आपल्याला फेसबुक विषयी माहिती आहे, आपल्याला इंस्टाग्राम विषयी माहिती आहे. आणि मग मी सरांना म्हटलं की सर म्हटलं एक दिवशी मी तुमची भेट घ्यायला येतो आणि या सोशल मीडियामध्ये तुम्ही जे काही काम करताय ते लोकांपर्यंत कसं पोहोचायचं ते गरजेचं आहे आणि आज काळाची गरज आहे आणि माणसाने अपडेट झालं पाहिजे. म्हणजे आज फेसबुक असेल, यूट्यूब असेल, व्हॉट्सअप असेल, तुम्ही अपडेट नाही केलं ॲप चालत नाही. मग आज माणसाने पण अपडेट होणं गरजेचं आहे आणि मला सरांना अपडेट करायचं होतं. चला म्हटलं सर ठीक आहे म्हटलं, आम्ही येतोय म्हटलं. आणि मग सरांची भेट घ्यायला आम्ही आलो आणि सरांनी आम्हाला घरी बोलवलं. एवढं भारी वाटलं. सरांची या ठिकाणी आपण बघता ही लायब्ररी आहे सरांची. आम्ही घरी आलो, गप्पा गोष्टी केल्या, नाश्ता केला आणि सरांना वेगवेगळी माहिती दिली आणि सरांची मार्गदर्शन घेतलं आम्ही. आणि सचिन सरांचं असंच आमच्यावरती प्रेम असावं. सचिन सरांसारखं शब्दांचं भांडार आमच्या सोबत आहे, तो पण आम्हाला बाकीच्या डिक्शनरीची गरज नाही. कारण की एवढं भयंकर सरांचं वाचन आहे.